शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि निश्चितच आज 5 दिवस झालेले आहेत आणि 5 दिवसापासून कुठलाही अन्नाचा कण जे शेतकरी नेते आहेत रविकांत तुपकर यांनी घेतलेला नाही। त्यामुळे परिवारावर जी आहे ती परिवाराची जी स्थिती आहे ती या ठिकाणी अतिशय गंभीर आहे आणि भावुक त्या ठिकाणी झालेले आहेत। कारण 5 दिवस जे आहे त्यांचा संघर्ष सुरू आहे। ताई 5 दिवस झाले अजूनही प्रशासनानं कुठली हे घेतलेली नाही आहे। काय सांगाल आज 5 दिवस होता ते त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील नाहीये आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका मिळत नाही। सरकारकडून कोणताही व्यक्ती आला नाही विचारायला। सरकारने असं बेवारस सारखं सोडून दिलेलं आहे। सरकारने दखल घ्यायचीच नाही असं ठरवलेलं आहे। कोणत्याही पद्धतीने हे आंदोलन दडपल्या गेलं पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे। त्यांची शुगर 47 वर आलेली आहे। ते हायपोग्लायसेमियाच्या दिशेने त्यांची आता वाटचाल सुरू आहे। किडनीवर सूज आलेली आहे, कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत, WBCचा काउंट खूप जास्त वाढलेला आहे। सरकारनं त्याला नेमकं रविकांत भाऊंचा बळी घ्यायचा आहे का हे सरकारने स्पष्ट करावं। असं झिजत मारण्यापेक्षा एकदाच्या गोळ्या घालून त्यांना मारून टाकावं ना। कोणत्या परिस्थितीतून हे सगळं होत आहे याचा विचार केला पाहिजे सरकारने। 5 दिवस होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत, तरीही सरकारवर अजूनही त्याचा परिणाम झालेला नाही। निर्डाळलेलं गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। याच्यापेक्षा रानटी माणसं असूच शकत नाही दुसरी। इंग्रज तरी बरे होते की एक खाऊन 2 तुकडे करत होते। ही कोणती पद्धत आहे की एखाद्याला सडवून टाकायचं, मारून टाकायचं, झिजवून टाकायचं? चुकीची पद्धत आहे आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। जर उद्या चालून त्यांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर या मंत्रालयाची एकही वीट सरकारची लोक शिल्लक ठेवणार नाहीत। निश्चितच ताई ज्या आहेत शर्वरी तुपकर ह्या रविकांत तुपकरांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आई देखील या ठिकाणी आहेत। काकू मला सांगाल की 5 दिवस झाले अजूनही रविकांत भाऊच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, त्यांची प्रकृती अशी गंभीर झाली आहे। काय सांगाल सरकारला? सरकारला काही शब्द शिल्लक नाही बोलायला आमच्याकडे। सरकार गद्दार, सरकार बोगस, सरकार थर्ड क्लास, याच्यापेक्षा कोणते शब्द नाही माझ्याकडे द्यायला बोलायला। मूर्ख लोक आहे, मूर्ख। अरे आमच्या भरोश्यावर तुम्ही उच्चे बसले तिथं बुरदावर जाऊन नालाय का हो? तुम्हाला आकली का काही? चांगले माणसं मारून टाकता, गद्दाराची राज्य करता का? टाळूवर लोणी खाता शेतकऱ्याच्या। मूर्ख नालायक सरकार आहे हे। सरकार आहे ना फितूर आहे हे सरकार, गद्दार आहे हे सरकार, फसवेगिरीचं आहे। काय तर म्हणे तीनदा म्हणतो तो फडवणीस की 7 बारे कोरे करतो का? जीव घेतो का लोकांचे? नालायक आहे तो, मूर्ख लेखाचे। लोकांच्या टाळीवर लोणी खाते, शेतकऱ्याला फसवून काय मिळवणार आहे? त्याला सोबत न्यायची एवढी प्रॉपर्टी, एवढी इस्टेटी कमावच्या मागे लागले हे गद्दार बी इकडचे तिकडचे। हे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आमदार बी नालायक आहे। अरे त्याला माणुसकी का काही? माणुसकीच्या नात्यानं आहे ना काही करायला नाही पाहिजे का? गद्दार आहे म्हणा, तुम्हाला सोडणार नाही। नेतीचा खेळ अल्लख आहे। तुम्ही काय समजून राहिले म्हणा? स्वतःले तुमच्या खुर्च्या कान्या करून द्यायला 1 मिनिट लागणार नाही। आता मिळाली खुर्ची टिकून ठेवायची असेल तर नेती धर्मानं वागा म्हणा। नालायक लोकल चावना धावचे, मूर्ख। 5 दिवस झाले तर रवी भाऊच्या का काही 5 दिवसापासून एक माणूस तळतळ उपास करू राहिला, स्वतःचा स्वार्थ एक त्याचा। हे लय जण हिताले बसले का? एक नेतृत्व तयार करायला पिढ्या ना पिढे जातात। असे नेतृत्व तुम्ही तयार करून दाखवा म्हणा, उपासमारी करून दाखवा, मग तुमच्या पाया पडेल मी येऊन 3दा। गधे 5 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, अजूनही सरकार जे आहे ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये। तुम्ही त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी बोलणार आहात का? आंदोलन मागे घेणार नाही तो माणूस खूप जिद्दी आहे, तो निर्भीड माणूस आहे। तो मिनधानी खोके घेतले नाही त्यानं, कोणाचा नकटा नाही देऊ। हे खोक्यावाले, हे बोके, हे इकडे तिकडे आता इकडचे तिकडचे पैसे जमा करते, आमदार विकत घेते, खासदार विकत घेते। लाजा वाटायला पाहिजे त्याले, राज्यकर्ते म्हणून वाटत त्याले। मूर्ख आहेत ते। त्याच्यापेक्षा ते यंगरट लोक चांगले, शेतकरी चांगले, त्याच्यापेक्षा इमानदार। ते निदान त्या मातीशी इमानी जागतात। हा मातीशी भांडतो, हा मातीसाठी भांडतो हा माणूस, आणि ते पैशासाठी भांडते, सत्तेसाठी भांडते। त्याच्यासारखे गधे नालायक कोणी नाही। गध सरकार
सरकार जे आहे ते या ठिकाणी कुठली दखल घेत नसल्याचं या ठिकाणी जे रविकांत तुपकर आहेत त्यांच्या आईने या ठिकाणी सांगितले. त्यांचे वडील देखील या ठिकाणी आहेत. काका, मला सांगायला आता 5 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे. कसं बघताय तुम्ही आंदोलन मागे घेण्यासंदर्भात त्यांना काही सांगणार आहात का? आंदोलन मागं घेण्याचे नाही आणि आम्ही घेणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही मागे राहणार नाही एवढी गॅरंटी सांगतो. देवाजी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे लक्षात ठेवा की माझ्या मुलाचं जर बरं वाईट झालं तर ते तुम्ही बघा. 5 दिवस झाले आहेत. 5 दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली. अजूनही सरकार कुठलंच पावलं या ठिकाणी उचलत नाही. काय सांगाल सरकारला? सरकारचं अजिबात लक्ष नाही. कोणी आता सरकारी माणूस इथे यायला तयार नाही, कलेक्टर नाही, कोणी इथे यायला तयार नाही. आणि आमची काळजी नाही शेतकऱ्यांची. आणि टाळूवरचं तेल आमच्या खातात. आणि भारत देश हा आपला संस्कृती देश आहे. आपल्या भारत देशाच्या याच्यामध्ये यांचं काहीही हे नाही आहे. आणि माझ्या मुलाला जर काही झालं ती जबाबदार तुमची राहील सगळी. निश्चितच तर हे होते रविकांत तुपकर यांच्या परिवारातील लोक. त्यामध्ये शर्वरीताई तुपकर, त्यांच्या पत्नी, त्यांचे वडील आणि त्यांची आई देखील या ठिकाणी होते. त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. कुठंतरी सरकारनं आता पावलं उचलणे गरजेचं आहे, कारण आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये आंदोलनकर्ते जे आहेत ते उतरलेले आहेत. आणि आता हे आंदोलन मोरो या ठिकाणी जे आहे कुठलंही सरकारनं जर का हे घेतलं नाही, यावर कुठलीही निर्णय जर घेतला नाही तर हे आंदोलन असं सुरू राहणार असल्याची भूमिका जी आहे ती या तुपकर परिवाराने देखील घेतलेली आहे. आणि त्यांना त्यांचा जो पाठिंबा आहे तो भरघोस पाठिंबा असा हा रविकांत तुपकरांना आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.